नमस्कार मित्रांनो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट वर आपली सिरीज चालू आहे आणि आजचा व्हिडिओ नंबर आहे 31। आज आपण जे चॅप्टर घेणार आहे त्या चॅप्टरचं नाव आहे चॅप्टर नंबर 7 बर्डन ऑफ प्रूफ। यामधले जे प्रथम सेक्शन्स आहेत सेक्शन 101 ते 104 हे जनरल रूल्स ऑफ बर्डन ऑफ प्रूफच्या संदर्भात आहे आणि पुढील सेक्शन्स जे आहेत ते सेक्शन 105 ते 114 पर्यंतचे आहेत। तर आज आपण सेक्शन 101 ते 104 पर्यंतचा अभ्यास घेऊया। मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये मी स्वागत करीत आहे आणि आपल्याला विनंती करीत आहे की जर आपण आतापर्यंत माझा हा व्हिडिओ चॅनल आपण सबस्क्राइब केला नसेल तर कृपया करून सबस्क्राइब करा। बऱ्याच वेळेला असं होतं की माझ्याकडनं काही लोकांना हा व्हिडिओ पाठवण्याचा राहून जातो, त्यामुळे जर सबस्क्राइब केला असेल तर त्यांना ह्या व्हिडिओचा बेनिफिट घेता येईल, ह्या व्हिडिओचा त्यांना लाभ मिळेल, म्हणून मी असं विनंती करतो की ह्या व्हिडिओला आपण सबस्क्राइब करावा। या यूट्यूब चॅनलचं नाव आहे SR गोयल। मित्रांनो, मी अजून एक चॅनल बनवलेलं आहे, त्याचं नाव आहे कानूनी इन्फॉर्मेशन, KANOONI इन्फॉर्मेशन। त्यामध्ये हिंदीमध्ये मी व्हिडिओ अपलोड करीत आहे आणि सगळे कानूनी ज्या गोष्टी आहेत त्याबद्दलच आपण त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड करीत आहे। तर आज आपण सेक्शन 101 ला सुरुवात करूया। सेक्शन 101 ऑफ इंडियन एव्हिडन्स काय म्हणते ते आपण पहिले पाहू। मित्रांनो, 101 ची बेअरची जी भाषा आहे ती अशी आहे, whoever desires any court to give judgment, whoever desires any court to give judgment as to any illegal right or liability dependent on the existence of facts which he asserts must prove that those facts exist। अर्थात जो कोणी व्यक्ती ज्याला असं वाटतं, ज्याची अशी इच्छा आहे की कोर्टाने त्याच्या बाजूने निर्णय द्यायला पाहिजे, कशाच्या आधारावर, ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या फॅक्ट्स त्या एक्झिस्टन्समध्ये आहे, त्या अस्तित्वात आहे आणि अशा अस्तित्वात असलेल्या फॅक्ट्सच्या आधारे कोर्टाने त्याच्या बाजूने त्याचा हक्क प्रस्थापित करावा किंवा त्याचं दायित्व निश्चित करावं। अशी जर परिस्थिती असेल तर अशा फॅक्ट्स, अशा ज्या तथ्य आहेत, असे जे तथ्य आहेत ते त्यांनी सिद्ध केलं पाहिजे, असं ह्या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे। पुढे असे म्हटलेलं, व्हेन अ पर्सन इज बाउंड टू प्रूव्ह द एक्झिस्टन्स ऑफ एनी फॅक्ट, अर्थात जो व्यक्ती ज्याला असे फॅक्ट्स सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे, इट इज सेड, मग असं म्हटलेलं आहे दॅट बर्डन ऑफ प्रूफ लाईज ऑन दॅट पर्सन, मग अशा व्यक्तीच्या वर हे बर्डन ऑफ प्रूफ आहे असं या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, ह्या सेक्शनला पाठ ठेवण्यासाठी आपण एक शब्द पाठ ठेवा, डिझायर। डिझायर मीन्स whoever desires any court should give the judgment in his favor, कशाच्या संदर्भात, as to his legal right or liability, आणि कशाच्या आधारे, on the basis of the facts in existence। मग अशी जर परिस्थिती असेल तर त्या फॅक्ट्स ज्या एक्झिस्टन्समध्ये आहे त्या सिद्ध करण्याची जबाबदारी ह्या व्यक्तीवर आहे आणि असा व्यक्ती ज्याला ह्या फॅक्ट्स सिद्ध करण्याची जबाबदारी आहे, मग त्याच्यावरती ही जबाबदारी असल्यामुळे त्यांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे असं या सेक्शनमध्ये म्हटलेलं आहे। आता हा सेक्शन समजून घेण्यासाठी आपण एक इलुस्ट्रेशन घेऊया। समजा ए हा व्यक्ती आहे आणि त्याने बी वर केस दाखल केलेली आहे। ही विशेष ए ला असं वाटतं, ए ने कोर्टाला असं विनंती केली, ही विशेष दॅट बी शुड बी पनिश्ड, बी ला शिक्षा झाली पाहिजे। मग बी ला शिक्षा झाली पाहिजे तर ए ने हे सिद्ध केलं पाहिजे की बी ने गुन्हा केलेला आहे। अशी जर परिस्थिती असेल तर मग जबाबदारी कोणाची आहे, ए ची ही जबाबदारी आहे। ए वर असं बर्डन ऑफ प्रूफ आहे की त्यांनी त्याची केस सिद्ध करावी। आता एक सेकंड इलुस्ट्रेशन आपण घेऊया। ए ने बी वर दावा दाखल केलाय, सूट फाईल केलाय, काय म्हणून की त्याच्या ताब्यात जी जागा आहे,
बीच्या ताब्यात जी जागा आहे ती माझी आहे. एच असं म्हणणं आहे. ए म्हणतोय की बीच्या ताब्यात जी जागा आहे ती माझी आहे आणि ती जागा मला मिळावी. मग आता अशा वेळेला एची ही जबाबदारी आहे की त्यांनी त्याची केस सिद्ध करावी. आणि म्हणून असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती असा असर्ट करतो, जो व्यक्ती असं सांगतो की ही केस, ह्या केसचा निकाल माझ्या बाजूने झाला पाहिजे, मग जबाबदारी सुद्धा त्याच्यावरती आहे की त्याने आपली केस सिद्ध करावी. आणि ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, when a person is bound to prove the existence of any fact. आता इथे एची ही जबाबदारी आहे की त्याने त्याची केस सिद्ध केली पाहिजे. आणि तेच ह्याच्यामध्ये सेकंड जो वाक्य आहे त्याचं असं, when a person is bound to prove existence of any fact, it is said that burden of proof lies on that person. आणि मग त्या व्यक्तीवर अशी जबाबदारी आहे की त्यांनी त्याची केस सिद्ध करावी. हा झाला सेक्शन 1. मित्रांनो, मी आपल्याला सांगितलं सेक्शन 101 पासून 104 पर्यंतचे जे सेक्शन्स आहेत सिमिलर टाईप आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की हा सेक्शन पाठ ठेवण्यासाठी आपण एक शब्द पाठ करा, डिझायर. या सेक्शन मधला हा शब्द आहे whoever desires any court to give judgment as to any legal right or liability. तर त्याचा जो हक्क व अधिकार किंवा त्याचं दायित्व प्रस्थापित करण्यासाठी जो कोणी व्यक्ती कोर्टासमोर येईल आणि तो सांगेल की असा असा निर्णय माझ्या बाजूने द्या, तर त्याच्याकडे ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या अस्तित्वात आहे, ते त्यांनी सिद्ध केल्या पाहिजे. आणि म्हणून असं मी सांगितलं की डिझायर हा शब्द आपण पाठ ठेवा, म्हणजे हा सेक्शन आपल्याला लक्षात राहील. यानंतर आपण सेक्शन 102 पाहूया. सेक्शन 102 मध्ये जे सांगितलेलं आहे ते लायबिलिटी बद्दल सांगितलेलं आहे. अर्थात ऑन हुम बर्डन ऑफ प्रूफ लाईज. अर्थात जी केस आहे ती केस सिद्ध करण्याची लायबिलिटी कोणाची आहे असं ह्या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. द बर्डन ऑफ प्रूफ इन अ सूट, द बर्डन ऑफ प्रूफ इन अ सूट ऑर प्रोसिडिंग लाईज ऑन दॅट पर्सन हु वुड फेल. जो कोणी व्यक्ती फेल होईल म्हणजे केस त्याच्या हातातून निघून जाईल, ही वुड फेल इफ नो एव्हिडन्स ॲट ऑल वेअर गिव्हन ऑन आयदर साइड. आणि दोन्ही बाजूनी जर कोणताही पुरावा दिला गेला नाही तर जो व्यक्ती केसमध्ये फेल होईल किंवा केस त्याच्या बाजूने होणार नाही, अशा व्यक्तीवरती अशी जबाबदारी आहे की त्याने केस सिद्ध करायची आहे. आता मी आपल्याला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे हा पिक्चर आपल्याला क्लिअर होऊन जाईल. समजा ए ने बी वर दावा दाखल केलाय. ए ने बी वर दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा दाखल काय केलेला आहे की बी च्या ताब्यात सूट फॉर पोजेशन ए फाइल सूट ऑन बी फॉर द लँड फॉर पोजेशन. आणि एच असं म्हणणं आहे की बी च्या ताब्यात जी प्रॉपर्टी आहे ती ए ची आहे, म्हणजे त्याची आहे. ए असर्ट्स that property belongs to him. आणि ही प्रॉपर्टी, ही जी प्रॉपर्टी आहे ए कडे कशी आली आहे हे एच असं म्हणणं आहे की बी चे जे वडील होते सी, त्यांनी इच्छापत्र करून दिलेलं आहे, विल केलेलं आहे, विल. एच असं म्हणणं आहे की बी च्या ताब्यात जी प्रॉपर्टी आहे ती माझी आहे, का तर बी चे जे वडील होते त्यांनी माझ्या बाजूने इच्छापत्र करून दिलेलं आहे. आता प्रश्न असा येतो की जर समजा नो एव्हिडन्स गिव्हन ऑन आयदर साइड
no evidence is given on either side, then who will lose the case? A will lose the case. इथं बी हरणार नाही, कारण बीच्या ताब्यामध्ये प्रॉपर्टी आहे आणि बीच्या वडिलांच्या नंतर सीच्या नंतर बीची ही प्रॉपर्टी होणारच आहे. मग बी आज रोजी ताब्यामध्ये आहे, परंतु एचा असं क्लेम आहे की बीच्या ताब्यात जी प्रॉपर्टी आहे ती माझी आहे, कारण बीच्या वडिलांनी मला इच्छापत्र करून दिलेलं आहे. आणि जर कोणताही पुरावा ए कडून दिला गेला नाही किंवा बी कडून पण दिला गेला नाही तर काय होणार आहे? ए ही केस हरणार आहे. बरोबर आहे? तर अशा वेळेला जी जबाबदारी आहे ती लायबिलिटी कोणाची आहे? ए ची आहे. हेच ह्या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर एक सेकंड इलस्ट्रेशन आपण घेऊया. ए सूट फाईल करतोय. ए फाईल सूट अगेन्स्ट बी ऑन द बेसिस ऑफ द बॉन्ड. एक बॉन्ड बी ने ए ला लिहून दिलेला आहे आणि ए त्या बॉन्डच्या आधारे बी च्या अगेन्स्ट मध्ये केस दाखल करत आहे. आणि कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर बी ने असं सांगितलं आहे की मी बॉन्ड करून दिलेला आहे, परंतु तो बॉन्ड फ्रॉड करून घेतलेला आहे. बी सेज बॉन्ड वॉज एक्झिक्युटेड बाय फ्रॉड. म्हणजे ज्या वेळेला एकदा बी ने असं मान्य केलं की मी बॉन्ड करून दिलेला आहे, परंतु बॉन्ड जो आहे तो फ्रॉड करून घेतलेला आहे, मग अशा वेळेला कोर्टामध्ये केस कोण हरेल? अशा वेळेला कोर्टामध्ये केस बी हरणार आहे. का? जर कोणत्याही बाजूने कोणताही पुरावा दिला गेला नाही नंतर, तर ए ने एकदा आपली केस सिद्ध केली आणि त्यांनी सांगितलं मी बॉन्ड करून घेतलेला आहे, त्या बॉन्डच्या आधारे त्यांनी केस दाखल केलेली आहे. आणि बी ने असं सांगितलं मी बॉन्ड करून दिलेला आहे पण तू फ्रॉड करून घेतलेला आहे. मग जर पुढे बी ने कोणताही पुरावा दिला नाही, ए ने सुद्धा कोणताही पुरावा दिला नाही, तर बी ही केस हरणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये नाव लायबिलिटी लाईज ऑन द पर्सन मीन्स बी. लायबिलिटी लाईज ऑन द बी टू प्रूव्ह हिज केस. सो बी विल लूज द केस. सेक्शन 102 आपल्याला समजला असेल असं माझं मत आहे. आता आपण सेक्शन 103 पाहूया. सेक्शन 103 आपल्याला असा नॉलेज देतो किंवा अशी माहिती देतो की ज्या व्यक्तीला एखाद्या पर्टिक्युलर फॅक्ट्स बाबत नॉलेज असेल तर ते पर्टिक्युलर फॅक्ट्स सिद्ध करण्याची, प्रूव्ह करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर आहे ज्याला ह्या पर्टिक्युलर फॅक्ट्स बाबत नॉलेज आहे किंवा माहिती आहे. सेक्शन 103 ची जी बेरेटची जी भाषा आहे ती काय आहे आपण पहिले पाहूया. द बर्डन ऑफ प्रूफ as to any particular fact lies on that person who wishes the court. म्हणजे त्या व्यक्तीवरती आहे जो व्यक्ती असा विचार करीत आहे, जो व्यक्ती असा विश करीत आहे, अशी विनंती करीत आहे कोर्टाला. काय? टू बिलीव्ह इन इट्स एक्झिस्टन्स. आणि त्या घटनेच्या बाबतीत त्याने कोर्टाला अशी विनंती केली की ही घटना अस्तित्वात आहे असं कोर्टानं बिलीव्ह करावं, असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? अनलेस इट इज प्रोव्हाइडेड बाय एनी लॉ दॅट द प्रूफ ऑफ दॅट फॅक्ट शॅल लाय ऑन एनी पर्टिक्युलर पर्सन. जर समजा कायद्यानेच अशी एखादी जबाबदारी एखाद्या व्यक्तीवर ठेवलेली असेल की त्याने ते फॅक्ट सिद्ध करावी, असं जर असेल तर गोष्ट निराळी. अदरवाईज त्या व्यक्तीला ती फॅक्ट सिद्ध करावी लागेल जो असा विश्वास करतो की मला ह्या फॅक्ट्स बाबत माहिती आहे. तर सेक्शन 103 मध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द आहे तो पर्टिक्युलर फॅक्ट. मी जसं पूर्वी सांगितलं की सेक्शन 101 पाठ ठेवण्यासाठी एक शब्द पाठ करा, डिझायर.
त्यानंतर 102 पाठ राहण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी आपण एक शब्द लक्षात ठेवा, लायबिलिटी. आणि 103 हा सेक्शन लक्षात ठेवण्यासाठी आपण एक शब्द लक्षात ठेवायचा, पर्टिक्युलर फॅक्ट. मित्रांनो, ह्या सेक्शनला समजून घेण्यासाठी मी आपल्याला एक इल्युस्ट्रेशन देतो. ए बी वर केस दाखल करत आहे. ए ने बी वर केस दाखल केली. कशाची आहे ती? ते प्रॉसिक्यूट केले त्याला. आपण असं म्हणूया, ए प्रॉसिक्यूट्स बी. त्याचं कारण काय? थेफ्ट. बीच असं म्हणणं, एच असं म्हणणं आहे की बी ने चोरी केलेली आहे आणि म्हणून बी ला शिक्षा व्हावी. आणि एच असंही म्हणणं आहे की बी ने ही घटना, चोरी केल्याची घटना सी कडे ऍडमिट केलेली आहे. म्हणजे काय? एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन. बी ने चोरी केल्याची घटना सी कडे कन्फेस केलेली आहे, म्हणजेच एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन असं त्याचं म्हणणं आहे. आता ए ने ज्या वेळेला कोर्टात केस दाखल केली, त्याचं असं म्हणणं आहे की बी ने चोरी केली आणि बी ने ही घटना सी कडे मान्य केलेली आहे. मग आता ही पर्टिक्युलर फॅक्ट आहे. कोणती? बी ने सी ला जे सांगितलेलं आहे, सी कडे जे मान्य केलेलं आहे. मग आता सी ची अशी जबाबदारी आहे, सॉरी ए ची अशी जबाबदारी आहे. ए ची काय जबाबदारी आहे? त्याने सी ला कोर्टात आणणं. सी ला कोर्टात आणणे आणि सी कडून ही गोष्ट क्लिअर करून घेणं की ए ने बी ने तुला असं सांगितलं होतं का नाही. म्हणजेच बी ने जे सी कडे ऍडमिट केलं ती पर्टिक्युलर फॅक्ट आहे आणि ह्या गोष्टीची माहिती ए ला आहे. म्हणून असं सांगितलेलं आहे की ए ला पर्टिक्युलर फॅक्ट्स बाबत नॉलेज आहे आणि म्हणून त्याचं असं म्हणणं आहे, त्याचं कोर्टाकडे असं म्हणणं आहे की माझी अशी विनंती आहे की बी ला शिक्षा व्हावी आणि बी ने ही गोष्ट सी कडे मान्य केलेली आहे. म्हणून आता ए ची अशी जबाबदारी आहे की त्याने सी ला कोर्टात आणून जे एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन सी कडे त्याने केलं होतं ते त्याने सिद्ध करावं. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल मी आपल्याला देतो, जे ह्याच्यामध्ये प्रोव्हिजो सांगितलेला आहे. अनलेस, जो शब्द वापरलेला अनलेस इट इज प्रोव्हाइडेड बाय एनी लॉ दॅट प्रूफ ऑफ दॅट फॅक्ट शॅल लाय ऑन एनी पर्टिक्युलर फॅक्ट. अर्थात एखाद्या व्यक्तीवर जर कायद्यानेच अशी जबाबदारी दिलेली असेल की तुम्हालाच हे सिद्ध करायचं आहे, तर मग मात्र त्यानेच ते सिद्ध केलं पाहिजे, इतरांनी ते सिद्ध केलं नाही पाहिजे. या बाबतीत एक इल्युस्ट्रेशन मी आपल्याला देतो. समजा ए ने बी वर केस दाखल केली आहे चेक बद्दल. 138 ची केस दाखल केली. 138 में प्रिझम्पशन काय आहे? 138 मध्ये प्रिझम्पशन असं आहे की ज्याने चेक दिलेला आहे त्याच्यावरती ही जबाबदारी आहे की त्याने चेक जो दिलेला आहे तो लीगल लायबिलिटी साठी दिला नव्हता, हे बी ने आता इथे सिद्ध केलं पाहिजे. तर इथं जे सांगितलेलं आहे सेक्शन 103 मधला जो सेकंड पार्ट आहे, अनलेस इट इज प्रोव्हाइडेड बाय एनी लॉ दॅट प्रूफ ऑफ दॅट फॅक्ट शॅल लाय ऑन एनी पर्टिक्युलर पर्सन. इथे ऑन एनी पर्टिक्युलर पर्सन म्हणजे बी वर ही जबाबदारी आहे की त्याने हे सिद्ध करायचं, पर्टिक्युलर फॅक्ट त्याने सिद्ध करायची की मी जो चेक दिलेला आहे तो लीगल लायबिलिटीसाठी दिला नव्हता किंवा माझ्याकडनं चेक फ्रॉडद्वारे घेतला गेला होता. अशी जर त्याला सिद्ध करता आलं तर त्याची केस सिद्ध होईल, अदरवाइज नाही. तर हा एक पॉइंट आपल्याला लक्षात आला असेल. आता आपण सेक्शन 104 पाहूया. त्यात काय म्हटलेलं आहे? त्यात असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही पहिली घटना सिद्ध करत नाही तर दुसरी घटना ऍडमिसिबल होणार नाही. म्हणजे प्रथम एक फॅक्ट तुम्हाला सिद्ध करावी लागेल आणि ती जर फॅक्ट तुम्ही प्रूव्ह केली तर दुसरी फॅक्ट ऍडमिसिबल होईल, असं ह्या सेक्शन 104 मध्ये सांगितलेलं आहे. तर पहिले बेरेटची भाषा काय आपण एकदा पाहून घेऊ.
the burden of proving of fact necessary to be proved in order to enable any person to give evidence of any other fact. आता हा पॉइंट लक्षात घ्या. द बर्डन ऑफ प्रूव्हिंग अ फॅक्ट नेसेसरी टू बी प्रूव्ड. जी पहिली जी घटना आहे, एखादी फॅक्ट जी आहे ती पहिले सिद्ध करणं आवश्यक आहे. नेसेसरी टू बी प्रूव्ड इन ऑर्डर टू बी इनेबल एनी पर्सन, त्या व्यक्तीला असं इनेबल करण्यासाठी टू गिव्ह एव्हिडन्स ऑफ एनी अदर फॅक्ट. आणि दुसरी जी घटना आहे ती देण्यासाठी त्याला पहिली घटना सिद्ध करावी लागेल. इज ऑन द पर्सन हू विशेस टू गिव्ह सच एव्हिडन्स. आणि अशा व्यक्तीवर ही जबाबदारी आहे जो असं म्हणतो की मी ही सेकंड घटना आपल्या समोर सिद्ध करीत आहे. आता एक इल्युस्ट्रेशन आपल्याला देऊ शकतो ह्याच्यामध्ये. आणि मग हे इल्युस्ट्रेशन वाचल्यानंतर आपण हा सेक्शन पुन्हा वाचूया. समजा ए बी च्या द्वारे दिलेले डाइंग डिक्लेरेशन कोर्टामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. ए रिलाय करीत आहे कशावरती? डाइंग डिक्लेरेशनवर. एचं म्हणणं आहे की बी हा मेलेला आहे आणि त्याचा हा डाइंग डिक्लेरेशन आहे. मग कोर्ट पहिले हे म्हणणार की तो बी पहिले मेलेला आहे असं सिद्ध करा. ज्यावेळी तुम्ही हे सिद्ध कराल की बी इज डेड, तेव्हा जाऊन तुम्ही बी चं डाइंग डिक्लेरेशन कोर्टामध्ये देऊ शकता आणि मग ते ऍडमिसिबल होईल. आणि तेच ह्या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. एकदा आपण पुन्हा वाचूया. द बर्डन ऑफ प्रूव्हिंग फॅक्ट ऑफ एनी फॅक्ट नेसेसरी टू बी प्रूव्ह. जी नेसेसरी आहे ती प्रूव्ह करणं आवश्यक आहे. कोणती फॅक्ट? तो माणूस मेलेला आहे हे सिद्ध करणं नेसेसरी आहे. इन ऑर्डर टू इनेबल एनी पर्सन, दुसऱ्या व्यक्तीला जो व्यक्ती एव्हिडन्स देत आहे त्याला इनेबल करण्यासाठी टू गिव्ह एव्हिडन्स ऑफ एनी अदर फॅक्ट. आणि मग तो जे दुसरी फॅक्ट देणार आहे कोणती? डाइंग डिक्लेरेशनची, ते इनेबल होण्यासाठी त्या व्यक्तीला ते सोयीस्कर जाण्यासाठी त्याला अगोदर हे सिद्ध करणं आवश्यक आहे की तो मेलेला आहे. इज ऑन द पर्सन हू विशेस टू गिव्ह सच एव्हिडन्स. आता इथे ए अशी सांगत आहे, ए असं सांगत आहे की बी चं डाइंग डिक्लेरेशन आहे. मग आता ही ए वरती अशी जबाबदारी आहे, त्यांनी पहिले हे सिद्ध करावं की बी मेलेला आहे आणि त्याचं हे डाइंग डिक्लेरेशन आहे. पहिले त्याला असं सिद्ध करणं आवश्यक आहे की बी मेलेला आहे. तसंच एक इल्युस्ट्रेशन अजून असं दिसेल आपल्याला. ए कोर्टामध्ये सेकंडरी एव्हिडन्स देत आहे. सेकंडरी एव्हिडन्स देण्याकरता अगोदर आपल्याला प्रायमरी एव्हिडन्स हरवलेला आहे किंवा लॉस्ट झालेला आहे हे सिद्ध करणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपण सेक्शन 65 प्रमाणे प्रायमरी एव्हिडन्स लॉस्ट झाला आहे, डॅमेज झालेला आहे, हरवला आहे, जळाला आहे किंवा तो अशा व्यक्तीच्या ताब्यात आहे जो कोर्टामध्ये येऊ शकत नाही, असं जोपर्यंत आपण साबित करत नाही आणि कोर्टाकडनं अशी परवानगी घेऊन की तो प्रायमरी एव्हिडन्स हरवलेला आहे तरच आपल्याला सेकंडरी एव्हिडन्स देता येईल असं या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून प्रथम आपल्याला असं सिद्ध करणं आवश्यक आहे की प्रायमरी एव्हिडन्स आता उपलब्ध नाही, तेव्हा जाऊन सेकंडरी एव्हिडन्स देता येईल. डायरेक्ट तुम्हाला सेकंडरी एव्हिडन्स देता येणार नाही. तर मित्रांनो, मी आपल्याला असं सांगत आहे आजच्या ह्याच्यामध्ये सेक्शन 101 ह्यामध्ये फक्त एक शब्द लक्षात ठेवा, डिझायर. 102 मध्ये लायबिलिटी, 103 मध्ये पर्टिक्युलर फॅक्ट, आणि 104 मध्ये फर्स्ट फॅक्ट.
टू बी प्रूव्ड. फर्स्ट फॅक्ट टू बी प्रूव्ड बिफोर सेकंड फॅक्ट. एवढे जर आपण शब्द लक्षात ठेवले तर सेक्शन 101, 102, 103 आणि 104 जे चारही सेक्शन कन्फ्यूज करणारे आहे ते कन्फ्यूज होणार नाही. पहिल्या सेक्शन मध्ये एक सांगितलं डिझायर. whoever desires the court to give judgment as to any legal right or liability on the basis of the existence of the facts he must prove. म्हणजे जो असं म्हणतो की अशा फॅक्ट्स अस्तित्वात आहे मग त्याची इच्छा आहे म्हणजे डिझायर आहे. पहिला पॉइंट. नंतर लायबिलिटी कोणाची? जो व्यक्ती हरणार आहे त्या व्यक्तीची लायबिलिटी कोर्टामध्ये पुरावा देण्याची आहे. थर्ड पॉइंट काय आहे? पर्टिक्युलर फॅक्ट. ज्या व्यक्तीला असं माहित आहे की ही पर्टिक्युलर फॅक्ट घडलेली आहे आणि त्याच्या नॉलेजमध्ये आहे मग ती पर्टिक्युलर फॅक्ट सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. आणि फोर्थ काय आहे 104 मध्ये? फर्स्ट फॅक्ट टू बी प्रूव्ड बिफोर सेकंड फॅक्ट. म्हणजे जर तुम्हाला जो पुरावा द्यायचा आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक पुरावा द्यावा लागेल की ही घटना घडलेली आहे. ती घटना एकदा मान्य झाली तर मग मात्र तुम्हाला सेकंड जी फॅक्ट आहे ती ऍडमिसिबल करून घेता येईल किंवा त्याचा पुरावा देता येईल. उदाहरण मी जसं दिलेलं आहे की जर तुम्हाला डाइंग डिक्लरेशन सिद्ध करायचं असेल तर अगोदर तुम्हाला तो व्यक्ती मेला आहे असं सिद्ध करावं लागेल. तसंच जर कोर्टामध्ये तुम्हाला सेकंडरी एव्हिडन्स द्यायचा असेल तर तुम्हाला अगोदर हे सिद्ध करावं लागेल की प्रायमरी एव्हिडन्स लॉस्ट झालेला आहे. तर मित्रांनो सेक्शन 101 पासून 104 पर्यंतचा अतिशय सखोल अभ्यास आपण केलेला आहे. आपल्याला जरी काही डाऊट असला तर मग आपण मला माझा मोबाईल नंबर 9960977925 वर फोन करू शकता किंवा आपल्याला विनंती करतो की आपण मला व्हॉट्सअपद्वारे आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला, योग्य वाटला तर मला नक्की कळवा. धन्यवाद.